हॅलो. नवीन शॉर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. अ, मी जसं सांगितलं होतं तसं की छोटे काही पॉइंट्स असतील की तेवढेच मला तुम्हाला सांगायचे असतील, तर त्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओज करणार आहे आणि एलॅबोरेटिव्ह असतील त्यांच्यासाठी मोठे व्हिडिओज करणार आहे. हा शॉर्ट एपिसोड आहे इगो. इगो आपल्या प्रत्येकाला असतो, असावा. जगण्यासाठी तो खूप आवश्यक असतो. स्वाभिमानाने जगण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व राखून ठेवण्यासाठी. पण कित्येकदा काही काही वेळेला आपले एकमेकांशी वाद होतात, भांडण होतं, अबोला होतो आणि हा इगो नावाचा राक्षस असलेल्या नात्याचा, असलेल्या केमिस्ट्रीचा विचका करू शकतो. जस्ट वॉन्ट टू टेल यू, डोंट लेट दॅट इगो हर्ट युअर रिलेशन्स. तुमची रिलेशन्स, तुमची नाती खूप महत्वाची आहेत. फक्त एक कल्पना करून बघायची, हे नातं ज्यांच्यामध्ये हा इगो येतोय, ते नातं इतकं महत्वाचं आहे की पुढच्या क्षणी माझा मृत्यू झाला किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपल्याला पश्चाताप होणार नाही. मृत्यूचा विचार रोज करावा असं संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. मृत्यूचाच विचार का करायचा, तर मृत्यू हे शेवटचं फायनलायझेशन. नवऱ्याशी, बायकोशी, म्हणजे काउंटर पार्ट्स आर ऑलवेज लाईक सासू सून, सासरा सून, जावई, ही घरगुती नाती जी सामाजिक बंधनांनी, रक्ताने घट्ट बांधलेली असतात, घट्ट बांधलेली असायला पाहिजेत. जेव्हा यांच्यामध्ये हा इगो राक्षस येतो ना, अहंकार, तो या नात्याला कीड लावतो. आणि जर आपण योग्य वेळेला त्याला मारलं नाही, तर असलेलं सुंदर नातं आपल्या हातातून निघून जातं. दरवेळेला विचार करायचा, ठीक आहे, वाद झाला, माझी बाजू बरोबर असेल, प्रत्येकालाच वाटत असतं माझी बाजू बरोबर आहे. जस्ट गिव्ह इट अ ब्रेक. एक छोटासा शब्द सॉरी म्हणायला काय जातं. मला माहितीये असं म्हणलं जातं, इंग्रजांनी अंग्रेज गए और अपनी नाजायज औलाद छोड़ गए, सॉरी और थँक यू के रूप में, असं म्हणलं जातं. इट्स ट्रू समटाइम्स, बट कधी कधी काय होतं माहितीये, आपल्या मराठीमध्ये मला माफ कर किंवा मला क्षमा कर असं म्हणण्यापेक्षा एक शब्द सॉरी खूप महत्वाचा पटकन उपयोगी पडतो, तो तोंडात पटकन काढला जातो. आपली चूक नसली तरी अशा वेळेला असे जेव्हा वाद होतात तेव्हा एकदा सॉरी म्हणून बघा. कदाचित आपली चूक जे खरोखरच नसेल तर समोरच्याला हळूच ती चूक त्याची त्याची कळून जाते. आणि आपली चूक असेल, आपल्या अहंकाराने आपल्या डोळ्यावरती तो गॉगल चढवलेला असेल की तुझी चूक नाहीये, तर ती नंतर कधीतरी आपली आपल्यालाच कळून जाते, पण आपण आधीच सॉरी म्हणलेलं असतं. दिस सॉरी हेल्प्स. प्लीज, आपली नाती राखणं आपल्या हातात. ती जप. नातं तोडणं खूप सोपं आहे, जोडून ठेवणं अवघड आहे. तुमचा इगो सांभाळा. एक सॉरी तुम्हाला खूप वाचवून जाईल. थँक्स.